दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला, शैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताथा. हो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, केकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहे. ही कथा आहे दुर्योधनाच्या डोळ्यांतल्या भयाची आणि आपल्या आयुष्यातील सत्याची. कुरुक्षेत्रावर सूर्य हळूहळू उगवत होता. शंखनादांनी आकाश दणाणून गेलं होतं. धूळ उडत होती. रथांचे चक्र जमिनीत रेषा उमटवत होते. कौरवांच्या सैन्याच्या अग्रभागी उभा होता दुर्योधन. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा मुखवटा होता. पण नजरा समोर गेल्याबळ आणि तो क्षणभर थबकला. मोर पांडवांचं तेजस्वी शिस्तबद्ध सैन्य उभं होतं. ध्वजावर फडकत होता वानर ध्वज. रथावर उभा होता पराक्रमी अर्जुन आणि त्याचा सारथी स्वयं श्रीकृष्ण. भीमाचा गर्जणारा आवाज, धृष्टद्युम्नाची सज्जता, सात्यकीची तीक्ष्ण नजर. प्रत्येक योद्धा हा धर्मासाठी प्राण देण्यास तयार. त्या दृश्याने दुर्योधनाच्या डोळ्यांत एक क्षणभर भीती चमकली. त्याच्याकडेही बलाढ्य योद्धे होते. भीष्म, द्रोण, कर्ण. मग भीती कशाची? कारण पांडवांच्या बाजूला केवळ शस्त्र नव्हती, तर धर्म होता. यतो धर्मस्ततो जया. जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे. तो गुरु द्रोणांकडे गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आचार्य, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं. शब्दांत गर्व होता पण डोळ्यांत अस्वस्थता. कारण अंतर्मन विचारत होतं, जर मी चुकीचा असेन तर. जुगारातील कपट. द्रौपदीचा अपमान. बंधूंचं राज्य हिसकावणं, हे सर्व त्याला आठवत होतं. पण अहंकाराने विवेकावर पुन्हा पडदा टाकला आणि युद्ध सुरू झालं. या प्रसंगावर आपण पाहू एक आधुनिक कथातर. म्हणजे दुर्योधनाचं भय समजेल निकालाचा दिवस. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहुल राहत होता. तो बुद्धिमान होता, पण शिस्त नव्हती. आई म्हणायची, बाळा, अभ्यास कर, वेळ परत येत नाही. वडील शांतपणे म्हणायचे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. राहुल म्हणायचा, अजून वेळ आहे. मोबाईल, गेम्स, सिरीज. दिवस निघून गेले. निकालाच्या दिवशी शाळेत गजबज होती. मित्र आत्मविश्वासाने हसत होते. राहुल मात्र शांत उभा. त्याच्या नजरा मित्रांकडे गेल्या आणि डोळ्यांत तीच सावली उमटली. तीच सावली जी कधी काळी दुर्योधनाच्या डोळ्यांत चमकली होती. निकाल लागला. गुण वाईट नव्हते, पण त्याच्या क्षमतेपेक्षा खूप कमी.
भीती दुसऱ्यांच्या यशाची नसते. भीती आपल्या अपूर्ण प्रयत्नांची असते. पाहिल्या 2 कथा, पण त्यात एकच आरसा. कुरुक्षेत्रावर दुर्योधनाला धर्माचं सामर्थ्य दिसलं. शाळेत राहूला मेहनतीचं सामर्थ्य दिसलं. दोघांनाही भीती वाटली, कारण दोघांनाही आतून माहीत होतं चूक आपलीच आहे. अन्याय मनात अस्वस्थता निर्माण करतो. आळस आत्मविश्वास हिरावून घेतो. टाळाटाळ भीती निर्माण करते. धर्म निडर करतो. प्रामाणिकपणा शांतता देतो. मेहनत आत्मविश्वास देते. जर दुर्योधनाने त्या क्षणी अंतर्मनाचा आवाज ऐकला असता तर कदाचित इतिहास बदलला असता. राहुलने मात्र शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने पुढच्या वर्षी मेहनत केली आणि यश मिळवलं. लक्षात ठेवा, जेव्हा आपण योग्य मार्गाने चालतो तेव्हा कोणाच्याही सामर्थ्याने आपल्याला भीती वाटत नाही. पण जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपल्याला कुरुक्षेत्रासारखी भासते.